नमस्कार, मराठी फूड कॉर्नरमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत. तर आज आपण बघणार आहोत साबुदाणा न भिजवता अगदी सोप्या पद्धतीने साबुदाण्याची भजी. आणि आपण बघू शकता ही भजी किती छान कुरकुरीत झालेली आहे. तर चला मग आपण बनवायला स्टार्ट करूया. साबुदाणा भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. आपण साबुदाणा कमी जास्त घेऊ शकता. आणि हा साबुदाणा आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. साबुदाणा मिक्सरमधून काढत असताना आपल्याला अगदी बारीक नाही वाटायचं आहे, थोडं जाडसरच ठेवायचं आहे. आणि या वाटलेल्या साबुदाण्यात एक बटाटा सोलून अशा प्रकारे कट करून घालायचे आणि एक हिरवी मिरची घ्यायची, ती पण कट करून घ्यायची. आपल्याला मिरची आपण कमी जास्त घालू शकता. अर्धा चम्मच जिरा टाकायचा आहे आणि हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. थोडं वाटून झाल्यानंतर आपल्याला यात थोडं पाणी घालायचं आहे. पाणी आपण थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये घाला. हे सगळं आपल्याला अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे. आपण बघू शकता यात मला थोडी तिखट घालायची नंतर, म्हणून मी जास्त हिरव्या मिरच्या घातलेल्या नाही. हे सगळं वाटलेलं मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि यात वरतून आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर साईडला ठेवून देऊ आणि एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. आपण चेक करून घेऊ तेल गरम झालं आहे की नाही. चांगल्या प्रकारे तेल गरम झालेलं आहे. तर यात आपल्याला भजी पाडून घ्यायची. भजी आपण थोडी मोठी किंवा छोटी घेऊ शकता आणि ही भजी करत असताना आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे. आणि नंतर भजी उलटून पालटून झाली की आपल्याला गॅसची फ्लेम अगदी 2 मिनिटांसाठी हाय करायची. शेवटी गॅसची फ्लेम हाय केल्यामुळे जी भजी आहे ती तेलकट होणार नाही. आणि आपण बघू शकता की ही भजी तयार झालेली आहे. अगदी मस्त कुरकुरीत. आणि जे उरलेलं मिश्रण आहे त्यात आपल्याला थोडी तिखट घालायची आहे आणि तिखट घातल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला हे सुद्धा भजी पाडून घ्यायची. तर ही साबुदाण्याची भजी आपण पूर्ण हिरव्या मिरच्याची किंवा पूर्ण लाल तिखटची सुद्धा बनवू शकता. ही भजी आपण साबुदाणा न भिजवता अगदी सोप्या पद्धतीने ट्राय केलेली आहे. खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट लागते. आपण जरूर ट्राय करा. आणि हो, आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. तर अशा प्रकारे ही उपवासाची भजी आपली तयार झालेली आहे. ही भजी आपण दहीसोबत किंवा चटणीसोबत ट्राय करू शकता. मस्त कुरकुरीत खमंग अशी भजी रेडी आहे. आपण ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.